हॅलो फ्रेंड्स, मी प्रभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला न्यू पॅटर्न स्लीव डिझाईन दाखवणार आहे. आता ही स्लीव कशी कट करायची हे बघा. आपल्याला जितकी उंची घ्यायची आहे, तुमच्या स्लीवची जितकी उंची पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही उंची घ्या. आता मी इथं 4.5 इंचाची उंची घेतलेली आहे. इकडून पण 4.5 टाकून मी 2.5 स्लीव डाऊन केलेली आहे. आता इथं आपल्याला आकार देण्यासाठी मी 1 इंच देऊन या स्लीवला आकार देऊन घेतलेला आहे. या पद्धतीने तुम्ही आकार देऊन घ्या आणि स्लीव कट करून घ्या. नंतर आपल्याला मेन फॅब्रिकवर हे अस्तरचं कापड ठेवून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथं मेन फॅब्रिक सोयीस्कर आतरलेला आहे, त्यावर मी अस्तर ठेवून कडेनं 1/2 इंच शिलाई मार्जिन धरून स्लीव शिवून घेतलेली आहे. शिल्लकचं कापड कट करून घ्यायचं आणि छोटे छोटे कट द्यायचे, म्हणजे आपली स्लीव पलटी करायला सोपं जाईल. एक दाबटीप टाकून घ्यायची. अस्तरवर शिलाई मारायची आपल्याला. या पद्धतीनेच तुम्ही दाबटीप टाकून घ्या. नंतर स्लीव व्यवस्थित करून आणखी एक दाबटीप टाकून घ्यायची. शिलाई मारणं झाल्यानंतर फ्यूकॉलनं अस्तरवर हे कापड चिटकून घ्यायचं आणि शिल्लकचं कापड कट करून घ्यायचं. आता आपली ही स्लीव अशी दिसते. आता आपल्याला पीस घ्यायचे. हे छोटे छोटे तुकडे तयार केलेले आहेत मी. आता याला असं फोल्ड करायचं आणि डबल फोल्ड करायचं. असे 4ही पीस आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. हे 4ही पीस एकमेकावर या पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि यावर एक शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारणं झाल्यानंतर आपली स्लीव घ्यायची आणि या पद्धतीनं ठेवून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता स्लीव बरोबर ठेवून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. आता आपल्याला यावर लेस लावायची आहे. खालच्या साईडने सुरुवात करायची.
या पद्धतीने दोन्ही साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आता आपल्याला यावर बंद लावायचे। ही आपली स्लीव आहे। आता याच्या पहिल्या कोपऱ्यावर आपल्याला बंद ठेवायचा आहे आणि या पद्धतीने लावून घ्यायचा आहे। ही आपली स्लीव अशी दिसते। खूप सुंदर अशी स्लीव आहे। तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ अपलोड होतील। माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।